नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटला सकाळपासूनच दबाव बघायला मिळाला. निफ्टी स्लाइटली पॉझिटिव्ह ओपनिंग केलेली 24,900च्या आसपास, पण मेंटेन नाही होऊ शकला 24,900 आणि तिथून खाली आला कंटिन्युअसली आणि जवळपास 100 पॉईंट मायनस 24,800च्याही खाली जस्ट बिलो 24,800 निफ्टीनं बंद दिला, जवळपास 100 पॉईंट खाली. बँक निफ्टीमध्ये आज ओव्हरऑल जास्त दबाव राहिला आणि बँक निफ्टीसुद्धा जो आहे 58,000च्या खाली 57,700 आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट जो आपण खाली डिस्कस केला की 57,500 पण येऊ शकतो 58,000च्या खाली आला तर. त्या अनुषंगाने निफ्टी आपल्याला आज 57,500चा लो पण बघायला मिळाला आणि 57,700च्या आसपास बंद दिला. ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग आले, जवळपास 1,000 पॉईंटचं करेक्शन बँक निफ्टीमध्ये आले. बँक निफ्टीमध्ये सुद्धा हायर लेवलवरून 300 पॉईंटचं करेक्शन बघायला मिळालं लागलं. त्यामुळे थोडंसं आजही निफ्टीमध्ये संपूर्ण दिवसभर निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, ह्यांच्यावर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं या सगळ्या इंडेक्सवर आणि एक निफ्टीमध्ये दबावसुद्धा बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल थोडासा विकनेस आहे. 25,800च्या खाली जर बंद उद्याही ट्रेड करत राहिला सोमवारी किंवा नेक्स्ट वीकसाठी 25,800च्या खाली राहिला तर फर्दर थोडीशी डिक्लायनिंग 25,600 ते 700पर्यंत येऊ शकते. कारण एफ-आयचं सेलिंग थोडंसं सुरू आहे. काल एफ-आयने 1,508 करोडचं विक्री केले, डी-आयने जवळपास 4,000 करोडची खरेदी केली, पण एफ-आयच्या विक्रीमुळे हायर लेवलवरून सेलिंग आपल्याला येताना बघायला मिळते. आणि आजही ज्या पद्धतीनं बऱ्यापैकी सेक्टर्समध्ये सेलिंग आहे, मला वाटतं निश्चित थोडंसं एफ-आयची विक्री झाली असेल. त्यामुळे सोमवारच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला 25,800 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,850च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी 25,900 ते 26,000पर्यंतची निफ्टीमध्ये परत पुन्हा येऊ शकते. अदरवाईज 25,800च्या खाली राहिलं तर थोडंसं फर्दर डिक्लायनिंग 25,600 ते 700पर्यंतची येऊ शकते. फर्स्ट 25,700 सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 25,600पर्यंत निफ्टी येऊ शकते. जर 25,800च्या खाली सोमवारीसुद्धा ट्रेड केला तर निश्चित निफ्टीमध्ये थोडंसं आणखी सेलिंग प्रेशर येऊ शकतो, थोडंसं आणखी निफ्टीमध्ये दबाव बघायला मिळू शकतो. त्यामुळे निफ्टीला 24,850च्या वरती 25,850च्या वरती 25,900 ते 26,000, 25,800च्या खाली 25,700 पहिला सपोर्ट, त्या खाली 25,600पर्यंत निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,500 सपोर्ट आहे लोअर लेवलला. 57,500च्या खाली आला तर फर्दर डिक्लायनिंग 57,200पर्यंत येईल. हायर लेवलला 58,000 बँक निफ्टीसाठी आता सोमवारच्या सेशनला रेजिस्टन्स आहे. त्या लेवलनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,000 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,800 शेअर्स वाढलेत. निफ्टीमध्ये सुद्धा 16 शेअर वाढले, त्या बाजूला 34 शेअर्समध्ये पडझड झालेली बघायला मिळते. आज पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज मेटल आणि रिॲलिटी सेक्टरला किरकोळ पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. थोडंसे 0.5% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले, पण बँक्स, FMCG, फार्मा, IT, ऑटो या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगलं सेलिंग आहे. जवळपास 0.5%च्या आसपासची पडझड या सगळ्या सेक्टर्समध्ये बघायला मिळते. त्यामुळे आपल्याला या मार्केटवर आज दबाव बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह प्लस मायनसमध्ये आहेत. डाव फ्युचर्स 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. US मार्केट कालही थोडे वर होते, आत्ताही फ्युचर्स पॉझिटिव्हमध्ये दाखवतात. ट्रम्प जे आहेत ते नेक्स्ट वीकमध्ये चायनाला जाणार आहे. शी जिनपिंगची भेट घेऊ शकतात चायनामध्ये जाऊन, जी भेट होणार आहे. जर तसं झालं तर US चायना ट्रेड डील झाली तर ती US मार्केटसाठी पॉझिटिव्ह असेल. परिणामी आपल्या मार्केटला थोडंसं निगेटिव्ह ठरू शकतं, कारण US चायनाची ट्रेड डील झाली तर थोडंसं आपणाला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल. तर बघणं गरजेचं आहे ओव्हरऑल नेक्स्ट वीकमध्ये मार्केट या सगळ्या गोष्टींना घडामोडींना घेऊन कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.